मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार आहे। तुम्हाला पण घरी बनवायचा आहे? चला तर मग कृती पाहूयात। नमस्कार, मी अनघा। अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत ढोकळा कसा तयार करायचा। ढोकळा म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की तो फसेल, त्यामुळे आपण तो बाजारातून विकत आणणं प्रेफर करतो। पण जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने करून पाहिला तर तुमचा ढोकळा कधीच फसणार नाही। आणि ढोकळा तर आपल्या सगळ्यांचा वीक पॉइंट आहे, त्यामुळे आज बघूया इन्स्टंट ढोकळा कसा तयार करायचा। हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे, तीळ, कढीपत्ता, कोथिंबीर, बेकिंग सोडा, सायट्रिक ॲसिड घेतलाय मी इथे। याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा वापरही करू शकता। मिरच्या, मोहरी, जिरे, हळद, मीठ, साखर, तेल आणि पाणी। एका वाटीमध्ये मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे एका वाटीचं प्रमाण आपण घेणार आहोत इथे। थोडंसं दाबून मी घेतलेलं आहे। एक वाटी बेसन, त्यात आधी एक चमचाभर हळद, अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड। आता इथे आपण साखरेचं आणि सायट्रिक ॲसिडचं प्रमाण घेणार आहोत। अर्धा टीस्पून मी सायट्रिक ॲसिड घेतले, तर त्याच्या तिप्पट आपल्याला साखर घ्यायची। अर्धा चमचा सायट्रिक ॲसिडसाठी 1.5 चमचा साखर घ्यायची आहे। एक चमचाभर मीठ। 1 वाटी बेसनाच्या पिठासाठी पाऊण वाटी साधारण आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सर मधनं वाटून घेऊ। तर आपलं पीठ मिक्सर मधून वाटून तयार आहे। तर साधारण अशा कन्सिस्टन्सीचं असलं पाहिजे ते। चमचाभर तेल घालून घ्यायचं आपल्याला। आधी मिक्स करून घ्यायचं आपल्या पिठामध्ये तेल व्यवस्थित। आता आपण 5 मिनिटं हे पीठ असंच ठेवूया। मीनवाईल आपण आपल्या भांड्याला, ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत, त्याला तेल ग्रीस करून घेऊया। हे मी साधं कुकरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत। याला मी आता तेल ग्रीस करून घेतलं। 5 मिनिटं झाली आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा घालणार आहोत। अगदी छोटा चमचा घेतला, तोही अर्धा। आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सोडा घातल्यानंतर आपलं पीठ छान फुलून येतं, तुम्ही बघू शकता। ह्याचा कलरही बदललाय आणि आपलं पीठ छान फुललंय। 1-2 मिनिटं याला असंच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठामध्ये, नाहीतर मग ते व्यवस्थित मिक्स नाही झालं तर एक साईडला आपला ढोकळा बसतो आणि दुसऱ्या साईडनी फुगतो। तर त्यामुळे सगळ्या पिठात आपला सोडा व्यवस्थित मिक्स व्हायला हवा। आणि हे झालं की लगेच हे पीठ आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। हे पीठ आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। अगदी काठोकाठ हे पीठ भरायचं नाही, कारण आपला ढोकळा फुगून वर येतो, त्यामुळे त्याला थोडीशी स्पेस लागते। तर त्यामुळे पूर्ण काठापर्यंत नाही भरायचं, त्याच्या थोडंसं खाली आपण ते पीठ घेतलेलं। आता हे आपण शिजण्यासाठी ठेवूया। या इथे मी ढोकळा शिजवण्यासाठी इलेक्ट्रिक कुकरचा वापर करते। ही सेम प्रोसिजर तुम्ही कुकरमध्येही करू शकता। इथे खाली पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती हे असं जाळी असलेलं भांड आहे, त्याच्यामध्ये मी आपला
जे कुकरचं ढोकळ्याचं पीठ घातलेलं ते ठेवणार आणि 10 ते 15 मिनिटे स्टीम करणार। तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया। सगळ्यात आधी या ज्या मिरच्या आहेत त्या मी कट करून घेते। याला असा एक मधून कट येणार आहे आणि अशा 2 पार्ट्स मध्ये मी कट केले। तर तुम्हाला अखंड ठेवायचे असतील तरी तुम्ही ठेवू शकता। दोन चमचे आपण तेल गरम करून घेऊया। आपलं तेल व्यवस्थित तापलंय त्यामुळे मी गॅस बंद केलाय। आता याच्यात आपण सगळे जिन्नस घालूया। सगळ्यात आधी मोहरी, जिरं, मिरच्या घातल्यात मी, कढीपत्ता आणि तीळ घालायचे चमचाभर आणि तीळ उडतात त्यामुळे लगेच झाकण ठेवून द्यायचं। आपला ढोकळा झालेला आहे तर आपण तो काढून घेऊया। या सेम प्रमाणात मी आणखीन एक करून घेतलाय तोही मी काढून घेते। आपले दोन्ही ढोकळे तयार आहेत तर आपण आता यांना थोडंसं गार होऊ देऊया आणि मग कट करायचं। आधी या साईडनी अशा कडा सोडवून घ्यायच्या याच्या आणि याच्यामध्ये त्याला काप द्यायचे। आता याच्यावरती आपण जी फोडणी केली होती ती व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर, बघा हा ढोकळा किती छान सॉफ्ट झालाय अगदी आणि व्यवस्थित मॉइश्चर पण आहे त्याच्यामध्ये। आपला मऊ लुसलुशीत ढोकळा तयार आहे। तुम्ही पण या पद्धतीने ढोकळा नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला हे कमेंट करून मला नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।